नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 39 साईजच्या ब्लाऊजसाठी कटिंग बघूयात। एका ताईंची कमेंट आलेली, त्या कमेंटनुसार हा व्हिडिओ आहे। म्हणजे त्यांनी साईज, बाही उंची, दंड घेर, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा हे आपण दिलेला आहे। त्यांनी साईज दिलेली, बाहीची उंची, दंड घेर दिलेला आणि कमरची साईज दिलेली, त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत आहोत। त्या ताईचं असं म्हणणं आहे की त्यांचे दंड जाड आहेत आणि साईज म्हणजे थोडीशी कमी आहे, त्यामुळे तो ब्लाऊज कटिंग केल्याच्या वेळेस काखेमध्ये त्यांचा ब्लाऊज चिमटतो। तुम्हाला ही कमेंट दिसत असेल, त्याप्रमाणे हा व्हिडिओ आहे। तर अशा पद्धतीचे ब्लाऊज असल्यानंतर कटिंग कसं करायचं, तर 39 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण 40 साईजचे माप घेतले तरीही चालतं, त्यामध्ये काही बदल करण्याची गरज नाही। इथं बघा, आपण 39 साईजचा ब्लाऊज आहे, त्यांनी बाही उंची 7 दिलेली आहे, दंड घेर त्यांचा 8 आहे। तर आपण गळा रुंदी 3 घ्यायची आहे, शोल्डर जे आहे ते 3.5 इंच, मुंडा 6.5 इंच। ह्याप्रमाणे मी हा व्हिडिओ तयार करणार आहे। आणि ताई, तुम्ही ह्या पद्धतीने व्हिडिओ जो दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुमचं बाहीचं ब्लाऊजचं पूर्ण कटिंग करा, तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल। आणि काय प्रश्न असतील परत तो ब्लाऊज तयार करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ब्लाऊज कसा आला ते। तर तुम्हाला जी कमेंट मी आता स्क्रीनवरती दाखवलेली आहे त्याप्रमाणे हा व्हिडिओ आहे। तुम्हालाही अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करा आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून देईन। तर बघा, इथं आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला अखंड पेपर घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला पुरेल 40 साईजसाठी उंचीला पेपर पुरतो, त्यामुळे आपण आडवा नाही घेतला, उभा अखंड पेपर घेतलेला आहे। सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। आता बघा, 40 साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला ही उंची जी आहे ती 14 उंची पाहिजे, 14.5 किंवा 14 उंची पाहिजे। ह्यापेक्षा कमी उंची असेल तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, त्यामुळं 40 साईजच्या ब्लाऊजसाठी तुम्ही उंची आहे ती तयार 14.5 इंच ठेवा किंवा 14 इंच ठेवा, म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल। कारण काय होतं, एखाद्याची उंची कमी असते पण साईज जास्त असते, त्यावेळेसही आपण अशाच पद्धतीने उंची घ्यायची आहे। तर बघा, मी इथं तयार आपली 14.5 उंची आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 15.5 इंच उंची घेतलेली आहे। तर इकडच्याही साईडला आपण 15.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, आता आपण इथं गळा रुंदी घ्यायची आहे। आपली गळा रुंदी 3 इंच आहे, शोल्डर आपलं 3.5 इंच आहे। म्हणजे तयार 3 इंच होणार आहे। त्याच्यानंतर आता आपला समोरचा गळा घ्यायचा आहे। समोर 40 साईजचा ब्लाऊज आहे, समोरचा तयार गळा आपल्याला 6.5 ठेवायचा आहे आणि तयार आपला 6 इंच होईल। आणि इथं 3 इंच बघून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे ब्लाऊजला, समोरचा हा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे। समोरचा आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा आपला 6.5 इंच आहे। आता इथंही आपण 3.5 इंच आहे का बघून घ्यायचं आहे। तर बघा, तुमचा ब्लाऊज काखेत चिमटतो का, तर तुम्ही इथं गळा रुंदी इथं शोल्डर घेता, पण इथं घेताना क्रॉसमध्ये जाईल, इकडच्या साईडला आलं किंवा इकडच्या साईडला गेलं, इकडच्या साईडला जास्त गेलं तर इथं घोळ पडतो, इकडं आलं तर इथं कमी होतो। मुंडा कमी घेतला त्यामुळेही काखेमध्ये चिमटतो ब्लाऊज आणि फिटिंग करताना व्यवस्थित नाही आलं। एखाद्याचं काय असतं, दंड जाड असतात, छातीमध्ये कमी असतं, एखाद्याचं छातीमध्ये जास्त असतं, दंड कमी असतात। तर त्याप्रमाणे आपण अशा व्यवस्थित असं मुंड्याचं माप टाकलं तर आपलं ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल। इथं आपण मुंडा घेतलेला आहे। आता आपल्याला छातीचा 4था भाग घ्यायचा आहे। 40 साईजचा 39चा ब्लाऊज आहे, त्यामुळे तर आपण इथं 10.5 इंच घ्यायचं आहे किंवा 10 इंच घेतलं आणि फिटिंग करताना थोडंसं एक्स्ट्राचं टीप जर मारले तर चालेल। आता आपण 39 साईज आहे तर 40 साईजचाच ब्लाऊजचं कटिंग करून या, कारण त्यांचं काखेमध्ये ब्लाऊजची मोडतो, फिटिंग व्यवस्थित येत नाही, सरळ रेष येत नाही, त्यामुळे आपण इथं 40च माप काढायचं आहे। आणि तुम्ही फिटिंग करताना थोडंसं 1/2 इंचाचं एक शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राची,
म्हणजे तुम्हाला जे पाऊण 39 साईज आहे ते तुम्हाला बरोबर येईल, तुमचा ब्लाऊजही व्यवस्थित येईल. हे जे मी माप टाकलेलं आहे तेच तुम्ही माप टाका, त्यामुळं काही बदल करायची गरज नाही. त्यांनी कमर दिलेली तर कमर नाही घेतली तरीही चालते. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कमरेचं माप न घेता छातीचा चौथा भागाने मार्जिन घेते आणि सरळमध्ये मार्किंग करते, तरीही आपले ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित येतात. तर आपल्याकडे पेपर पॅटर्नही अवेलेबल आहे. तुम्हाला जर हवे असतील तर जो नंबर आहे स्क्रीनवरती त्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुम्ही पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता. तर परफेक्ट अशी फिटिंग आहे आणि तुम्हाला तुमच्या घरपोच मिळेल स्पीड पोस्टने. तर हे छातीचा चौथा भागाने हे मार्जिन आहे. तर आता मुंडा घेऊयात आपण. मुंडा जो आहे तो 1.5 इंच घ्यायचा आणि मुंड्याचे आकार व्यवस्थित नाही आले ना तरी ब्लाऊज चिमटतो काखेमध्ये. समोरचा मुंडा 1 इंचाचा. मुंड्याला आकार देताना पेपर आहे तो आपल्या साईडला करून घेऊ आपण. बाहेरच्या मुंड्याला आकार देताना लास्टपासून सुरुवात करायची आहे आणि बघा मी जसे आकार दिले तसे तुम्ही आकार द्या. ब्लाऊज तुमचा अजिबात हे होणार नाही. आणि दुसरा आकार देताना जे आपला छातीचा चौथा भाग आहे तिथपासून असा गोलाकार द्या आणि किंचितचं पाव इंच बाहेरच्या साईडने जाऊन आकार द्या, म्हणजे व्यवस्थित असा आपला ब्लाऊजचा आकार येईल. अशा पद्धतीनं दोन्ही आकार देऊन झालेले आहेत आपले. दोन्ही आकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. क्रॉसपट्टी आपल्याला इकडच्या साईडला 3.5 इंचावरती मार्क करा, इकडल्या साईडला 3 इंचावरती मार्क करा. त्याच्यानंतर इथंही 3 वरती मार्किंग करायचं आहे आणि हे क्रॉस सरळमध्ये असं 3 इंचाचं जे आहे ते बॉक्स तयार करायचं आहे. 3 इंचाचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला कर्वमध्ये इथं क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. इथून क्रॉसपट्टीला आकार असा आपल्याला वरच्या साईडला देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग आणि हे मार्जिन जे आहे याचा मध्ये काढायचं आहे. 10 आहे आपला आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स केलेलं आहे, म्हणजे 10 आणि आपण इथं 10 घेतलेला आहे. याच्या पुढं मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच. हे आपलं इथून आपण मुंड्याला असं थोडासा आकार देऊन घेऊयात. आपलं मार्जिन द्यायचं विसरलेलं. तर बघा आपल्याला 10 आणि क्रॉसपट्टीलाही इथपर्यंत असं हे करायचं आहे. 11.5 इंचाचा मध्ये काढायचा आहे. 11.5 इंचाचा मध्ये काढताना डबल फोल्ड टाईप करायचा आहे, इथं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर गळ्याच्या तिथं 1 इंच घ्यायचं आहे आणि हा जो 1 इंचाचा मुंडा आहे तिथून 3 इंचावरती मार्किंग करायचं आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते असे हे असं झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपली कटोरी छोटी तयार आहे. क्रॉसपट्टी आहे, हे माप तयार झालेलं आहे आपलं. कटिंग करताना आता आपल्याला जे मार्जिन आहे आपलं तिथून कट करायचं आहे. पाठीमागचा जो मुंडा आहे तिथून कट करायचं. दोन्ही भाग वेगळे वेगळे केल्यानंतर आपल्याला समोरचा मुंडा पुढच्या भागामध्ये कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. गळा रुंदीला इथं कट मारायचा आहे. आणि दोन्ही भाग जे आहे ते वेगळे वेगळे करून घ्या. आता आपल्याला पाठीमागचा भाग साईडला ठेवूया आणि समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे. हा मुंडा कट करायला विसरायचा नाही 1 इंचाचा. हे समोरच्या भागाचा झालेला आहे आपला. आता आपण पाठीमागचा भाग तयार करू आणि मग त्याच्यानंतर आपण बाही आणि कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा आता तुमच्या इथं आपण गळा रुंदीला कट केलेला आहे. तर तुमच्या ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याची जेवढी उंची आहे तेवढी घ्यायची आहे इथं. तर त्यांनी सांगितलेलं नाही, तर तुम्ही तुमच्या मापानुसार घेता येईल. तर पाठीमागचा गळे आपण 9.5 घेतलेला आहे. तुमच्या
ब्लाऊजनुसार आवडीनुसार तुम्ही इथं बदल करू शकता आणि आकारही तुम्हाला जो हवा तो तुम्ही इथं देऊ शकता। तर मी इथं चौकोनी ठेवलेला आहे। चौकोनी ठेवल्यानंतर काय होतं, आपल्याला जसा तसा आकार देता येतो, म्हणून आपण अगोदर चौकोनीच आकार द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे करायचं आहे। तर हे आपलं पाठीमागचं भागाचंही व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे। तर आता आपण ही कटोरी आहे ती कटोरी वाढवायची आहे। कटोरी वाढवल्याच्या नंतर आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। तर कटोरी वाढवताना अगोदर आपल्याला ही कटोरी जी निघालेली आहे आपली छोटी, ती जशाच तशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर ही कटोरी जी आहे ती आपण अगोदर सुरुवातीला जशी आहे तशी मार्किंग करून घेऊया। तर कटोरी आपण जशाच तशी मार्किंग केलेली आहे। मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं खालचं जितकं अंतर आलेलं आहे त्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे। तुमचं जेवढं येईल त्याचा मध्ये काढा। इथं आपलं 6 इंच आलेलं आहे, तर 3 इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे। 3 इंचावरती मार्किंग केलं तर खाली 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साईडला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे आणि इकडच्याही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। इकडच्याही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच घेतल्यानंतर हे जे आहे ते क्रॉसमध्ये इथं खालच्या साईडचं मार्किंग करा। इकडच्याही साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथून इथं क्रॉसमध्ये मार्क करायचं, कारण आपण कटोरी पायपिंग करताना गोल आपला भाग ओढला जातो, त्यामुळे इथं अजिबात अंतर वाढवायचं नाही। इथं समोर अंतर वाढवायचं नाही, जसं आहे तसं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्या। आणि इकडच्या साईडला 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे फक्त शिलाई मार्जिनसाठी। 1/2 इंच मार्जिन घेत खालच्या साईडनी वाढवत आपल्याला ह्या गोल पॉईंटला येऊन मिक्स व्हायचं आहे। तर बघा इथं तुम्ही 1/2 इंच घेतलं, इथं 1/2 इंच घेतलं तर 1 इंच जास्त होतं, मग समोरचा ब्लाऊजचा भाग आपला खूप मोठा होतो, त्यामुळं गळा मोठा होतो आणि पसर होतो। त्यामुळं त्याप्रमाणे न घेता इथं तर बिलकुल नाही घ्यायचं, क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आणि इथं 1/2 इंच मार्जिन घेत ह्या पॉईंटला मिक्स व्हायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली 40 साईजची कटोरी वाढवून तयार झालेली आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीनं बघा, तुमचा ब्लाऊज 100% परफेक्ट येईल। मुंड्यामध्ये घोळ, काखेमध्ये प्रॉब्लेम आणि शोल्डर उतरणे, जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते सर्व अशा पद्धतीनं कटिंग केल्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित होणार आहेत। तर नक्की ट्राय करा एकदा। तर आता हे तयार झाल्याच्या नंतर हे दोन्ही टोक आहेत ते एकमेकावरती ठेवायचं। कमी जास्त अंतर झालं असेल तर कट करायचं, नसेल तर आपण नाही कट केलं तरीही चालतं। बघा ही कटोरी आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। आणि टक्स घेताना खालच्या डबल फोल्ड हे केल्यानंतर खाली 1.5 इंच आणि वरती 3 इंचाचा घ्या। 3 किंवा 2.25 इंचाचा टक्स घ्या। 2.5 इंचाचा घेतला तर टक्स कमी होईल आणि ब्लाऊजची उंची जास्त आहे, त्यामुळे आपण टक्स जो आहे तो 2.25 2.5 इंचाचा घ्या, म्हणजे तुमचा टक्स आहे तो व्यवस्थित येईल, ब्लाऊज मापामध्ये परफेक्ट असा बसेल। ही बघा कटोरी आपली कशी एकदम गोल आणि परफेक्ट आलेली आहे। तर कटोरीचंही आपलं कटिंग झालेलं आहे। तर आता आपण बाहीचं कटिंग बघूया। तर बघा आता बाहीचं कटिंग बघताना आता आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे आणि आपण बिगर अस्तरसाठी कटिंग करूयात। तर अगोदर आपण
बाहीची उंची टाकण्याच्या ऐवजी अर्धा इंच मार्जिन घेऊया तिकडल्या साईडला. मार्जिन घेतल्यानंतर बाहीची उंची 7 दिलेली आहे. तर तुमचा जर ताई तुम्ही बिगर अस्तरसाठी कटिंग करत असाल तर 1.5 इंच मार्जिन घ्या. मी तर अस्तरसाठी दाखवत आहे, अर्धा इंच घेतलेला आहे. बिगर अस्तरसाठी असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्या. बाकी सगळी मापे ह्याच पद्धतीनं टाका. तर इथं 7 आणि 7.5 घेतलेलं आहे आपलं, म्हणजे अर्धा इंच मार्जिन आहे, 7 इंच बाहीची उंची आहे. बंद बाजूवरती उंची टाकायची. त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग हा बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. म्हणजे 40 साईजचा ब्लाऊज आहे, 39 किंवा 40, तर 10 इंच आपण इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. तर इथंही 10 इंच घ्यायचं. आणि हे जे आहे ते आपल्याला असं 10 इंचाचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. 10 इंचाचा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला 7 इंचाची बाही आहे, तर 3.5 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे. 3.5 इंच कॅप हाईट घेतल्यानंतर तिथंच खाली आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथंही आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर ते आपण हे 1.5 इंच जे अंतर आहे इथं घेतलेलं आहे कॅप हाईटच्या तिथं, ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत आपल्याला असं बाहीला आकार देऊन घ्यायचं आहे. आणि हा जो आहे तो आपला दुसरा आकार आहे. हे आपले बाहीचे आकार देऊन झालेले आहेत. बाहीचे आकार देऊन झालेले आहे. तर आपल्याला दंडघेर 8 इंच आहे, 8 इंच घ्यायचं आहे इथं बरोबर. आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं आहे. आणि हे जे आहे ते असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे. तर अशा पद्धतीने बघा बाहीचं कटिंग झालेलं आहे. त्या कटिंग करताना आपल्याला हे जे आहे ते इकडचं अगोदर बाहीचं कट करूया. आणि हे वरती क्रॉसमध्ये जे 1.5 इंच मार्जिन घेऊन उरलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे. उरलेलं एक्स्ट्राचंही कट केलेलं आहे आपण. ते कट केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, बाही जे आहे ते पेपर जो आहे तो आपण फोल्ड आहे ना आपला, तो उकलून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही बाहीचा आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही अशाच पद्धतीनं बाहीचा आपले थोडासा आपण व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीची बाहीचा आकार आला पाहिजे. हे जे आकार आहेत ना असे व्यवस्थित आले ना तर तुमची बाही मुंड्यामध्ये ओढणार नाही, गोळी पडणार नाही, चुन्ना पडणार नाही, परफेक्ट असं बाही येईल आपली. अशा पद्धतीनं आपण बाहीचं परफेक्ट कटिंग केलेलं आहे. तर ताई तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आणि मापामध्ये बिलकुल चेंजेस करू नका. जसं मी माप काढून दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे कटिंग करायचं आहे. तर बघा मी पूर्ण ही बाही आहे, ही आपली कटोरी, क्रॉसपट्टी, पाठीमागचा भाग आणि आपली ही साईड पट्टी आहे. तर बघा अशा पद्धतीनं जसं तुम्ही कमेंट केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ तयार करून दिलेले आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि कोणाला जर अशाच पद्धतीचा व्हिडिओ हवा असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा. तोही व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.